चला तर मंडळी, बनवूया झणझणीत अंडा करी. आता एवढी सगळी अंडे घेतलेले आहे मी उकडायला. आणि उकडताना त्यात थोडंसं ना मीठ टाकायचं, म्हणजे अंडी फुटती नाहीत आणि व्यवस्थित शिजली जातात. आता बघा, ही माझी बाई कांद्याचं बटाट्याचं घेतले आणि काय काय पाडायचा प्लॅनिंग आहे तिचा. पाडलं का मग खुश. मग ती काहीतरी रिंग दिली मी तिला खेळायला, पण ती सारखीच तिथं जात होती. तोपर्यंत म्हटलं आता मसाला काढून घ्या. 4-5 कांदे घेतलेले आहेत. परत आली माझी बाई. 4-5 कांदे जागेवरच आणि माझी नटा माझ्या कडेवर. असं काही रेसिपी बनवायची काय म्हणायची म्हणल्या, माझी नटा पाहिजे ना तिथं. नटा नसली तर कसं काय. अरे एवढं प्रेम होतं आले मम्मावर. खाऊ का ठेव करती मम्माला. कांदे कापून घेतले आणि आता हा खोबऱ्याचे काप केलेत आणि ते भाजून घेतले. त्याच्यावर नंतर मग कांदे पण कापून घेतलेले, भाजून घेतले. छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता हा आल्याचा तुकडा डायरेक्ट मिक्सरमध्ये घातला ना तर तो तसाच राहतो, म्हणून जरा चेचून घेतला. आणि काळ्या तिळाची पावडर आहे, म्हणजे कारळं खुरासनं, अजून काय म्हणतात तुमच्या इकडं काय माहीत नाही. आणि हे कढीपत्ता थोडासा वाटणात टाकते मी. आता सध्या कोथिंबीरीला खूप बाजार आहे. कोथिंबीर तर नाही आहे माझ्याकडं, कोथिंबीर नाही आहे. आणि ही घरचा मसाला, कांदा मसाला, मटण मसाला, मिरची पावडर, हळद, किचन किंग मसाला, थोडासा गरम मसाला काढून घेतला आहे. त्याच्यानं कढीपत्त्याची फोडणी दिली, त्याच्यात मसाला टाकून घेतला आहे, फ्राय करून घ्यायचा. आणि वाटण केलेलं वाटण त्याच्यात सोडून द्यायचं. ते मगाशी वाटण काढलं होतं ते वाटण केलेलं वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडायचं. आणि छान ते तेल सुटेपर्यंत ना परतून घ्यायचं, जेणेकरून तेल सुटेपर्यंत परतलं ना काय होतं, तरी खूप छान येते. थोडंसं पाणी टाकलं आधी, लई पाणी नाही टाकलं, जरासं शिजवून घेतली तरी. आणि ह्या अशा तेलात मीठ टाकलं ना तरीसुद्धा तरी खूप छान राहते. मस्तपैकी असं बुटबुट 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 होतं आहे. आणि कडने बघा तेल छान सुटायला लागले ना, मग त्याच्यात पाणी ॲड करायचं असतं. तोपर्यंत चांगलं छान शिजून घ्यायचं आणि मग पाणी ॲड करायचं. पाणी शक्यतो गरम असलं तर छान असतं, त्यापेक्षाही छान चव येते. आणि पाण्याची गरम असल्यानं तरी येणं तरी व्यवस्थित टिकून त्या कढईत मी तुम्हाला दाखवते. तेल सुटलं, मग त्याच्यात आता गरम पाणी ॲड केलेले आहे मी, हे बघा तरी. त्याच्यानंतर ना उकडलेली अंडी सोलून त्याच्यात सोडून द्यायची. सोडून दिल्याच्या नंतर ना छान मस्त उकळी काढायची. आणि उकळी काढल्यानंतर स्ट्रक्चर हे असं काही झालेलं आहे. आणि मस्त भाकरी, कांदा, लिंबू, चटणी यांच्याबरोबर सर्व करायची. कसे वाटली मग आखाड स्पेशल रेसिपी अंडा करी? जरूर करून पहा. खाल्ल्यानंतर कमेंट करून सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हेल्दी खा, हेल्दी राहा. चॅनल सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलवरती आपल्या घरगुती मी ज्या पद्धतीने बनवते त्याच रेसिपी असतात, त्याच्यामुळे तुम्ही घरी ट्राय करायचं म्हटलं तरी करू शकतात. काही इन्ग्रेडियंट कुठून आणायला लागत नाही, काही नाही, काहीही नाही. त्याच्यामुळे बिंदास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक तर नक्की करा. चॅनलवर आलात आहात तर सगळे चॅनलचे सगळे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पहा. आणि मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने एकदा बनवून पहा. धन्यवाद. थँक्यू. माझी नटा झोपली. बाय, गुड नाईट.